नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवर स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली न्यूज आहे तर आता केवळ US इकॉनॉमीमध्ये टॅरिफबद्दलच डिस्कशन होत आहे, जेथे की US गव्हर्नमेंटने टॅरिफ अनाउन्समेंट केली आहे। कॅनडा, मेक्सिको अँड चायनाच्या सर्व जे की प्रोडक्ट वगैरे इम्पोर्ट होत असतात US मध्ये, तर त्या गोष्टीवर त्यांनी टॅरिफ अनाउन्समेंट केलेली आहे। तर या सर्व गोष्टीची भरपूर चर्चा झालेली आहे आणि होतही आहे। त्यानंतर काल डिसिजन घेतलं गेलं की मेक्सिकोवरील जो यांनी टॅरिफ लावलेलं होतं ते टेम्पररी 1 मंथसाठी वगैरे पॉज केलेलं आहे, म्हणजे थांबवलं आहे। तर या टॅरिफच्या अनसर्टनिटीमुळे मार्केट अगोदरच पडलं होतं आणि US मार्केट पडलं होतं व त्यानंतर काही काळ ते थांबवण्याचा निर्णय घेता येतं विथ मेक्सिको। त्यानंतर मार्केटने पुन्हा ग्रोथ वगैरे दाखवली, तरी आता यापेक्षा जास्त कॅनडा आणि चायनाबद्दल रिॲक्शन वगैरे येत आहेत, जास्त रिॲक्शन वगैरे आहेत। त्यामुळे काल US मार्केट मेजरली जे इंडेक्स आहेत ते डाऊन साईडला ओपन झाले। त्यानंतर ह्या डिसिजनमुळे काय रिकव्हरी वगैरे दिसत होती। त्यांनी चायनावर 10% टॅरिफ लावलं आहे कॅनडावरची, जे की एनर्जी वगैरे एक्सपोर्ट करतात त्यावर 10% टॅरिफ व अदर गुड्सवर 25% टॅरिफ त्यांनी लावलेलं आहे। अँड मेक्सिकोसाठी 25% टॅरिफ लावलं होतं, जे की आता 1 मंथसाठी वगैरे पॉज केलेलं आहे त्यांनी। तर US मार्केट का डाऊन जाण्याचा वगैरे प्रयत्न केलं, तर कारण की इक्विटी सारख्या जनरल असेट क्लाससाठी हे असे अनसर्टनिटी वगैरे पसंत नसते। जेव्हा हे असेट क्लासच्या इन्व्हेस्टरला वगैरे दिसलं की या सर्व गोष्टीमध्ये अनिश्चित बाब आहे, तर तेव्हा ते इक्विटीमध्ये जे की ज्याला की आपण म्हणजे रिक्शे असेट क्लास वगैरे मानलं जातं, म्हणून त्यामध्ये सेलिंग वगैरे करणं साहजिकच गोष्ट होती व हे टॅरिफ लावणे कुठेतरी US कंपनींनाही हेल्प करत होतं। बट यावरती US मार्केट वगैरे पॉझिटिव्ह रिॲक्ट वगैरे झालेलं नाही, परंतु हे पॉज घेण्याचं डिसिजन घेतल्यानंतर काही मेजर कंपनींना काही प्रमाणामध्ये पॉझिटिव्हली परिणामही झालेला आहे। तर आता इन्व्हेस्टरचे जे प्रेडिक्शन आहे की ज्या कंपनीची अर्निंगवर याचं काही प्रेशर होणार नाही, ज्याच्या की अर्निंग रिपोर्ट वगैरे आता येणार आहेत, म्हणजे मेजरली टेक कंपनीज, IT कंपनीज ज्यांची की अर्निंग रिपोर्ट वगैरे येणार आहे, रिझल्ट येणार आहेत, अशा कंपनीला ते प्रिपेअर करतात। तर आता ह्या सर्व गोष्टीवर US मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट करेल ते पाहावं लागेल। तर जर पुढील म्हणलं तर आपलं US मॅन्युफॅक्चरिंग PMI नंबर म्हणजे पर्चेसिंग मॅनेजिंग इंडेक्सचा नंबर वगैरे जानेवारीमध्ये एक्सपांड झाला आहे, म्हणजे तो इंडेक्स वगैरे वाढलेला आहे। तर आफ्टर 26 मंथ ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे 26 महिन्यानंतर तो लगातार सलग मॅन्युफॅक्चरिंग नंबर बिलो 50 होता, म्हणजे US इकॉनॉमीमध्ये हा नंबर जर 50च्या बिलो वगैरे असेल तर एक इकॉनॉमीमध्ये कंट्रॅक्शन चालू आहे, आणि 50च्या जर अबो असेल तर इकॉनॉमी वगैरे एक्सपांड करत आहे, म्हणजे असं इंडिकेट वगैरे करत असतो म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये। तर हा नंबर 2 वर्षानंतर 50.9 आलेला आहे। ही ग्रोथ स्ट्रॉंग ऑर्डर डिमांड अँड आपलं प्राइसिंग पेड बाय मॅन्युफॅक्चरिंग फॉर रॉ मटेरियलमुळे आलेली आहे, आणि इम्पोर्ट गुड्सचे जे टॅरिफ लावल्यामुळे परिणाम झाले त्यावर, तर त्यामुळे रॉ मटेरियलच्या प्राइसेस वाढू शकतात अँड यामुळे कुठेतरी सप्लाय चेन डिस्टर्ब वगैरे होऊ शकते, हे म्हणजे एक्सपर्ट वगैरे म्हणत आहेत, ज्यामुळे की PMI नंबर इन्क्रीज जे आलेला आहे तो टेम्पररी गोष्ट असू शकते। आणि
टॅरिफमुळे पुढे जाऊन रॉ मटेरियलच्या प्राइजेसवर निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतो, कारण की टॅरिफ इम्पोर्टवरती वगैरे असतो. त्यामुळे US कंपन्यांना रॉ मटेरियल वगैरे महाग मिळेल, म्हणजे त्यांच्या प्राइस वगैरे आपोआप वाढू शकतात. तर अपेक्षा आहे की हे टॅक्स कटमुळे वगैरे ग्रोथला कुठेतरी हातभार लागू शकतो आणि याचा परिणाम लॉंग टर्म कंडिशनमध्ये वगैरे मर्यादित असू शकतं. आणि असंही मानलं जात आहे स्टेबिलिटीसाठी हे अधिक लिमिटिंग फॅक्टर वगैरे असू शकतं. तर पुढील म्हणलं इंडियाचा PMI नंबर आलेला आहे. तर हा नंबर 6 महिन्याच्या हायला गेलेला आहे जानेवारीमध्ये. हे गुड एक्सपोर्ट अँड न्यू ऑर्डर्समुळे झालेलं आहे. तर आता इंडियाचं PMI 57.6 पर्यंत गेलेलं आहे. डिसेंबरमध्ये 57.6 पर्यंत गेलेलं आहे, जे की डिसेंबरमध्ये 56.4 होतं. तर यामध्ये ग्रोथ चांगल्या एक्सपोर्टमुळे आणि न्यू ऑर्डर बुकमुळे आलेली आहे. तर जे की कॉस्ट प्रेशर होतं ते थोडंसं कमी झालं आहे, म्हणजे 11 महिन्यामध्ये पहिल्यांदाच ते प्रेशर कमी झालेलं आहे 11 महिन्यांमध्ये. तर व सेलिंग प्राइजेस स्ट्रॉंग डिमांडमुळे पुन्हा वाढत आहेत. तर त्यामुळे जानेवारी 2025मध्ये ओव्हरऑल बिझनेस कॉन्फिडन्स वगैरे वाढत आहे अँड जॉब क्रिएशन वाढत आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी ही बूस्ट होत आहे व चांगली डिमांड वूड डोमेस्टिक डिमांड आणि इंटरनॅशनल गुड्स सेल पिकअप वगैरे होत आहेत, म्हणून न्यू ऑर्डर बुक वगैरे जंप होत आहेत. आणि एम्प्लॉयमेंट PMI नंबर पाहिला तर जेथे की जॉब क्रिएशन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये रोबस्ट आहे. त्यामुळे कंपनीचं आउटपुट वगैरे एक चांगलं होईल असं असं वगैरे म्हणलं जात आहे, म्हणजे प्रोस्पेक्ट वगैरे लावलं जात आहे. म्हणजे 32% कंपनीचे असे फोरकास्ट आहे की यामध्ये ग्रोथ येऊ शकते. ओनली 1% कंपनीचं एक्सपेक्टिंग आहे की यामध्ये रिडक्शन वगैरे येऊ शकतात. तर ओव्हरऑल अंडरलाईन डिमांड भरपूर ऑस्टोमॅटिक वगैरे दिसत आहे. बेटर कस्टमर रिलेशन आहेत, फेवरेबल इकॉनॉमिक कंडिशन आहे डोमेस्टिक मार्केटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर हे करंटली वगैरे दिसत आहे. अँड मार्केटिंग एफर्ट्समुळे काही प्रमाणामध्ये ग्रोथ चांगली होऊ शकते असा अंदाज वगैरे लावला जात आहे. रोबस्ट सेल्स ग्रोथ अँड आपलं पॉझिटिव्ह फॉरकास्टमुळे ॲडिशनल वर्करची वगैरे रिक्रुटमेंट होत आहे, म्हणजे भरती वगैरे केली जात आहे. त्यामुळे एम्प्लॉयमेंट वगैरे एक्सपान्शन होत आहे. त्यामध्ये चांगली ग्रोथ दिसत आहे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीप्रमाणे. त्याच्यात पुढील म्हणलं तर आपला भारतीय रुपया, तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 67 पैशांनी घसरून तो आता 87 रुपये 29 पैशापर्यंत तो गेलेला आहे, जो की हायेस्ट लेवलपर्यंत वगैरे पोहोचला आहे. तर यावर टॅरिफ रिलेटेड गोष्टीचा मेजर परिणाम वगैरे झालेला दिसून येत आहे. तर कारण की जेव्हा टॅरिफ वगैरे येत असते तेव्हा ग्लोबल अनसर्टनिटी वगैरे येत असते. त्यामुळे सर्व इन्व्हेस्टर सेफली अँड नॉट रिक्सी असेट किंवा करन्सीकडे वगैरे पळत असतात. तर US डॉलरला एक सेफेस्ट मानलं जातं, म्हणून तेथे इन्व्हेस्टर येत आहेत आणि त्यामुळे डॉलरची आपलं ॲट्रॅक्टिव्हनेस जे आहे ते वाढत आहे. त्यामुळे US करन्सी वगैरे पुन्हा स्ट्रॉंग होत आहे. तर आपली जी करन्सी वगैरे वीक होत आहे, तर ही काल US डॉलर इंडेक्स 1.3% वगैरे ग्रो झाला. तर ची स्ट्रेंथ वगैरे वाढत आहे आणि US डॉलरची स्ट्रेंथ वाढत आहे. त्या तुलनेमध्ये अदर करन्सीही थोड्या ग्रो होत आहेत, जसं की युरो गेल्या 2-3 दिवसापासून खूप हाय लेवलवर जाण्याचा प्रयत्न करत आहे जेव्हापासून की या टॅरिफ रिलेटेड गोष्टी सुरू झाल्या. तर व इंडियामधून आपलं
म्हणजे फॉरेन फंडमध्ये आउटफ्लो वगैरे सुरू झाला, त्यामुळे रुपीवर आणखी प्रेशर वगैरे निर्माण होत आहे. अँड या काही गोष्टी आणखी रुपीच्या स्ट्रेंथला वगैरे हॅम्पर करत आहेत, म्हणजे अडथळा निर्माण आणत आहेत. त्यामुळे ग्लोबल ट्रेडचे टेन्शन वगैरे वाढू शकतं. जोपर्यंत की आपलं डॉलर इंडेक्सची जी स्ट्रेंथ आहे ते वाढत असेल तोपर्यंत वगैरे ग्लोबल ट्रेडमध्ये एक टेन्शन वगैरे वाढू शकतं, म्हणजे तणाव वगैरे वाढू शकतो. कारण की US डॉलरला एक सुरक्षित मालमत्ता वगैरे मानली जाते. म्हणून ग्लोबल अनसर्टनिटीमुळे भरपूर काही इन्व्हेस्टर आणि इन्व्हेस्टरचा US डॉलरवरती विश्वास भरपूर आहे आणि ते ठेवत असतात. त्यामुळे ते इन्व्हेस्ट वगैरे तिथं करत आहे सध्या. व अपेक्षा आहे की आता RBI रुपीचे वगैरे डेप्रिसिएशन वगैरे मॅनेज करेल किंवा करण्याचा प्रयत्न करेल. आणि आपला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आताही इंडियन मार्केटमध्ये इक्विटी सेलिंग वगैरे करत आहेत. त्यामुळे ही कुठेतरी रुपीवर प्रेशर वाढत आहे. आणि रिसेंटली आपलं जे इंडियाचे जे फॉरेक्स रिझर्व्ह आहे ती इन्क्रीज झाली होती, पण आता RBIने ते रुपीचे डेप्रिसिएशन थांबवण्यासाठी काही रिझर्व्ह वगैरे कमी केले आहेत, करावे लागले आहेत. तर पुढे आपलं डिव्हिज लॅब तर यांचा रिझल्ट पाहिला तर प्रॉफिट वगैरे 64% इम्प्रूव्ह झाला आहे. ही ग्रोथ वगैरे स्ट्रॉंग API डिमांडमुळे आलेली आहे. आणि ही APIमध्ये यांचा मार्केट शेअर जास्त आहे आणि चांगलं काम करतात तिथं ऑर्डर फार्मा कंपनीज, ज्या की फॉर्म्युलेशन वगैरे बनवतात. पण ही कंपनी वगैरे फक्त API वगैरे बनवते, जी की वर्ल्डमध्ये सर्वात जास्त सप्लाय वगैरे हेच करतात. हे API फायनल फॉर्म्युलेशनसाठी वगैरे एक रॉ मटेरियलसारखं वापरलं जातं. हे तर आपलं रेव्हेन्यू फॉर ऑपरेशन 25% वाढवले आहेत या क्वार्टरमध्ये. डिव्हिज लॅब जगातील API या घटकामध्ये म्हणजे या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करतो आणि सर्वात मोठा मॅन्युफॅक्चर ही डिव्हिज लॅब आहे. तर यांचा क्लायंट बेस पाहिला तर 100 कंट्रीपेक्षा जास्त आहे. तर तसेच या कंपनी वगैरे कॉन्ट्रॅक्शन डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेसही प्रोव्हाइड करते. आणि सध्या डिमांडमध्ये वाढ अपेक्षित आहे आणि पुढील क्वार्टरमध्ये ही डिमांड चांगली येऊ शकते अशी अपेक्षा आहे. आणि आपलं एक्सपेक्ट वगैरे केलं जात आहे की आपलं ओबेसिटी रिलेटेड ड्रग्स मॅन्युफॅक्चरर पेक्षाही जास्त ग्रोथ वगैरे येऊ शकते. आणि जी आपलं GPL-1 जी ड्रग्स आहे त्यामध्ये चांगली डिमांड वगैरे येऊ शकते असं एक्सपेक्ट वगैरे केलं जात आहे, अपेक्षा केली जात आहे. आणि याची मागणी चांगली येत असेल तर पुढीलही मागणी वगैरे चांगली राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भरपूर काही फार्मा कंपनी जे आहेत की हाच त्यांचा ट्रेंड वगैरे दिसत आहे. म्हणजे यामध्ये एक स्ट्रॉंग ग्रोथ वगैरे आणखी येऊ शकते. डिव्हिज लॅब जो की जनरिक त्यांचा बिझनेस आहे, ज्यामध्ये की प्रायझिंग प्रेशर वगैरे फेस करत आहे ते. अँड कंपनीला आशा आहे की ही पुढील वर्षपर्यंत ही प्राईज वगैरे स्टेबल होऊ शकतात. तर पुढील म्हणलं तर आपलं पॉवर ग्रिड, ज्यांचे की अपेक्षेप्रमाणे त्यांनी रिझल्ट दिलेत. त्यांचं नेट प्रॉफिट 4% आपला डिक्लाईन झालेला आहे. EBITDA ही 4% डिप झालेला आहे आणि रेव्हेन्यू फक्त 3% वाढलेला आहे. तर पुढील म्हणलं तर आपला प्रीमियम एनर्जीज, तर यांचं आत्ताचा IPO आला होता आणि त्यांच्या IPOला चांगली डिमांड मिळाली होती आणि इंटरेस्ट वगैरे लोकांचा चांगला होता. त्यांचा रेव्हेन्यू पाहिला तर 2.5 टाइम्सनं वगैरे जंप झाला आहे. ऑर्डर इन्कम अँड काही टॅक्स आपलं रिव्हर्सलमुळे त्यांचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स वगैरे इन्क्रीज झाला आहे. EBITDA ही चांगला इम्प्रूव्ह झालेला आहे. आणि Q पाहिलं तर रेव्हेन्यूमध्ये 12.2% ग्रोथ आहे, तर EBITमध्ये 35% ग्रोथ Q आहे. व कंपनीने आपल्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये म्हटलं आहे की इट इज द प्लॅन टू हॅव 7 GW कॅपॅसिटी फॉर सेल्स अँड 9.1
गिगावॅट कॅपॅसिटी वॉल मॉड्यूल्स व हे एंडपर्यंत वगैरे करू इच्छितात, म्हणजे एंड ऑफ जून 2026 म्हणजे 2026 ओव्हरऑल यांची ऑर्डर बुक ही भरपूर स्ट्रॉंग आहे. म्हणजे 4500 मेगावॅटची ऑर्डर बुक यांच्याकडे आहे, ज्याची वेल्थ अराऊंड 7,000 करोड रुपये वगैरे आहे, ज्यातील 63% ऑर्डर मॉड्यूल्स रिलेटेड आहेत, म्हणजे सोलर मॉड्यूल्स वगैरे, आणि 36% ऑर्डर बुक वगैरे सेल्स रिलेटेड आहे. आणि कॅपॅसिटी युटिलायझेशन सेल्ससाठी वगैरे 96% होती या क्वार्टरमध्ये, व मॉड्यूलसाठी 74% त्यांची होती. अँड हा नंबर त्यांची चांगली इम्प्रूव्ह वगैरे होत आहेत, चांगली दिसत आहेत ओव्हरऑल. पण कंपनी करंटली अंडर व्हॅल्युएशनवर करंटली ट्रेड करत आहे, म्हणजे ज्यांचं व्हॅल्युएशन जे ॲक्च्युअली आहे त्यापेक्षा खाली कंपनी सध्या ट्रेड करत आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.